सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास। आता खंडेलवाल ज्वेलर्सचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे। माझ्या घरी तुला झोपून किती वाजता उठवलं पाहिजे कळतं का नाही, पण मी घरी नव्हतो। मी माझ्या मतदारसंघात मौदामध्ये होतो, प्रवासामध्ये। ते पहाटे 1 वाजता माझ्या घरी आले। हे एकटेच नाही आले, सोबत प्रवीण नाईकला घेऊन आले, आपले आमदार राजेश वानखेडेला घेऊन आले, प्रताप अडसरला घेऊन आले, डॉक्टर अनिल बोंडे, सर्व लोक आले आणि मला 1 वाजता माझ्या घरी आले आणि सांगितलं की साहेब, ते अमरावती जिल्ह्याच्या सततच्या नापिकीमुळं, सततच्या पावसामुळं आमच्या शेतकऱ्याचं सोयाबीन, गहू, तांदूळ, गहू सारं त्या ठिकाणी संत्रा उद्ध्वस्त झाला। सततच्या पावसामुळं आमचं सारं पीक गेलं। आमचा अमरावती जिल्हा, आपला अमरावती जिल्हा हा पूर्ण शेतकऱ्याच्या हाती काही पीक येत नाही। तुम्ही काही करा, उद्या मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आम्हाला त्या ठिकाणी योजना मिळवून द्या, आमच्या शेतकऱ्याला पैसे मिळवून द्या। मला या गोष्टीचा अभिमान आहे। 1 वाजता उमेश यावलकर आले, सकाळी दुसऱ्या दिवशी 9 वाजता मी मुंबईला गेलो। नियम आहे की एनडीआरएफ एलडीआरएफचा जो कायदा आहे, जोपर्यंत 65 मिलीमीटर पाऊस एका दिवशी पडत नाही, जोपर्यंत चक्रीवादळ येत नाही, जोपर्यंत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होत नाही, सारं उद्ध्वस्त होत नाही, तोपर्यंत नुकसान भरपाईचा कायदा लागू होत नाही। पण आपलं सरकार, मी माननीय देवेंद्रजीकडे या आमदारांना घेऊन गेलो, उमेशजीला घेऊन गेलो, देवेंद्रजीला विनंती केली की माननीय मुख्यमंत्रीजी, जरी अमरावती जिल्ह्यामध्ये 65 मिलीमीटर पाऊस एका दिवशी पडला नाही, जरी चक्रीवादळ आलं नाही, पण मागच्या 4 महिन्याच्या सततच्या पावसाने पूर्ण अमरावती उद्ध्वस्त झालाय, शेतकऱ्याचं जीवन उद्ध्वस्त झालाय। तुम्ही तो नियम काढा, एनडीआरएफ एलडीआरएफचे निकष काढा, तो कायदा बाजूला करा आणि विशेष बाब म्हणून अमरावतीला मदत करा। आपलं सरकार, देवेंद्रजींनी 1 मिनिटात सही केली। मी चीफ सेक्रेटरी गेलो, मुख्य सचिवाकडे गेलो, तिथनं प्रधान सचिव मदत पुनर्वसनकडे गेलो बोंडेजी, आणि मला अभिमान आहे की उमेश यावलकर सारखा आमदार निवडून आला, मी पालकमंत्री झालो। आज 1100 कोटी रुपये अमरावती जिल्ह्याच्या शेतकऱ्याकरता आले आणि त्यातले 550 कोटी रुपये काल शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये गेले। आपलं सरकार, जर काँग्रेसचं सरकार असतं, रात्री 1 वाजता पालकमंत्र्याकडे जाऊ शकते का? सकाळी 6 ला उठून मुख्यमंत्री भेटू शकतं का? एक कमळाचं मत उमेश यावलकर इतकं महत्वाचं आहे की अमरावती जिल्ह्याला 1100 कोटी रुपये मिळाले। खऱ्या अर्थाने याकरता आपल्याला काम करायचं आहे। बंधू भगिनींनो, या ठिकाणी मला या गोष्टीचा अभिमान आहे। उमेश यावलकर निवडून आल्याबरोबर मला वाटलं होतं की 2-3 वर्ष काही जमणार नाही उमेश भाऊचं, बाकी नाही, तुम्ही काही वेगळा अर्थ घेऊ नका। मी 22 वर्ष झाले विधानसभेत आहे। मी 2004 ला पहिले आमदार झालो, 2004 पासून 5व्यांदा निवडून आलो। मला वाटलं माझं 2004 ला असं झालं की मला 3 वर्ष पहिले 2007 पर्यंत मंत्रालयाची 7 मजल्याची बिल्डिंग, त्यावर बसलेलं मंत्रिमंडळ, त्यानंतर खाली कक्ष अधिकाऱ्यापर्यंत बाबूपर्यंत, आणि विधिमंडळाची गोल बिल्डिंग ज्यामध्ये आमदार आपल्या विधानसभेची बाजू मांडतात, मला 3 वर्ष लागले। पण मला अभिमान आहे, उमेशभाऊ यावलकरजी निवडून आल्याबरोबर 1 महिन्यामध्ये यांनी मंत्रालयावर कब्जा घेतला आणि गोल बिल्डिंगवर कब्जा घेतला, विधानमंडळाच्या गोल बिल्डिंगवर कब्जा घेतला, आणि खऱ्या अर्थाने पालकमंत्री म्हणून आज त्या ठिकाणी मला अभिमान आहे की मी जे करू शकलो नाही पहिल्या 3 वर्षात, तेवढे कामं उमेशभाऊ यावलकरनी वर्षभरात करून या ठिकाणी आपल्या भागामध्ये विकासाचं परिवर्तन करण्याची योजना तयार केली। मी म्हटलं उमेश भाऊ 4 वर्ष बाकी आहे, कशाला एवढी घाई करता? नाही, आत्ताच पाहिजे, अभिच होणार, आत्ताच सही करा, जमत खाऊ देत नाही काम म्हणजे का? पण उमेश भाऊनी मागच्या 1 वर्षात स्वतः करता एकही काम मागितलं नाही। जे काही मागितलं ते मोर्शी वरून सिंधुदुर्गाकरता मागितलं, आणि बंधू आत्ताची निवडणूक या करतात आहे। क्या खासदार मोदींसोबत त्या ठिकाणी काम करतात आहे। एकीकडे मोदींचं सरकार, दुसरीकडे देवेंद्रजींचं सरकार, तिसरीकडे पालकमंत्री मी, चौथीकडे अनिल बोंडे खासदार, पाचवीकडे उमेश यावलकर आमदार। पण जर नगराध्यक्ष आपला नसेल
तर आम्हाला सर्वांना राहून उपयोग नाही आणि म्हणून तुम्हाला संकल्प घ्यायला या ठिकाणी आलो आहे. कोणाला तिकीट मिळेल हा नंतरचा भाग आहे, कोण पदावर जाईल हा नंतरचा भाग आहे. आपण हे त्या ठिकाणी कुणाला नगराध्यक्ष कुणाला मंत्री आमदार करण्याकरता काम करत नाही, भारतीय जनता पार्टी काम करत नाही. बघा मागच्या वेळी मी 3 जिल्ह्याचा पालकमंत्री होतो, 2014 ते 19. वर्धेचा पालकमंत्री मी, भंडाराचा पालकमंत्री मी, नागपूरचा पालकमंत्री मी. आणि वेळेवर माननीय आपल्या पक्षाने सांगितलं की तुम्ही निवडणूक लढायची नाही, तुम्ही पक्षाचं काम करायचं. मी 2 लाख मतं घेऊन निवडणार आमदार, पण मी पक्षाने सांगितलं चेहऱ्यावर एवढूशी दिलं नाही, थोडीशी नाराजी तयार केली नाही. ज्या पक्षाने मला 5 वेळा आमदार केलं, एकदा आमदार नाही केलं तर का बिघडलं? बंधू भगिनींनो, मी ठरवलं मला वेळेवर एका जिल्हा परिषद मेंबरला तिकीट द्यावं लागली आणि 100% तो आमदार निवडून आला. आमदार खासदार मंत्रीपद हे काही आपलं साध्य नाहीये, आपल्या पक्षाचं हे काही साध्य नाहीये. सरकार हे काही आपलं साध्य करता नाही, मंत्रीपद मिळवण्याकरता नाही, आमदारकी मिळवण्याकरता नाहीये, चंद्रभाऊची आमदारकी मिळवण्याकरता नाहीये, बावनकुळेचं मंत्रीपद मिळवण्याकरता नाहीये. आपलं ध्येय काय? आपल्या पार्टीचं ध्येय, आपलं ध्येय आहे की समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आमदार असेल, खासदार असेल, मंत्रीपद असेल, समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता हे साधन आहे. या साधनातून समाजाचा विकास होतो आणि म्हणून हे मंत्रीपद आमदार खासदारकी आहे. आणि म्हणून या ठिकाणी माझी विनंती आहे की आपल्याला ध्येयाकरता काम करायचं आहे, आपला नगराध्यक्ष निवडून आणायचा आहे, आपली बॉडी निवडून आणायची आहे आणि मोदी सरकारच्या, देवेंद्रच्या सरकारच्या, पालकमंत्रीच्या 126 योजना उमेदभाऊ यावतकरांना आणलेला पैसा या ठिकाणी खर्च करायचा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला संकल्प घ्यायला बोलवलाय. घ्याल का संकल्प माझ्यासोबत? माझ्यासोबत संकल्प घ्याल का? तुम्ही पण सांगितलं मला पालकमंत्री मला जास्तीत जास्त मदत पाहिजे. तुम्ही 3 नगराध्यक्ष उमेदवार निवडून आला, गोंडेजी निवडून आला. मी गरज पडली तर नागपूरला विनंती करेल देवेंद्रजींना की उमेश भाऊ यावतकरच्या मतदारसंघात 50-100 कोटी जास्त खर्च करायला लागले तरी करू, पण उमेश भाऊला पूर्ण ताकद दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही, तुम्हाला पूर्ण ताकद दिल्याशिवाय राहणार नाही. माननीय नितीन गडकरीजी, बोंडेजी, मला परवा नितीन गडकरीजीकडे गेले, बोंडेजी आपले यावतकरजी तिकडे सही करून आले. मला कळत नाही एक गोष्ट, हे फार घरपस्ती आहे. घरपस्ती म्हणजे अशी चुपचाप कागद देतात, भाऊ साहेब बघून घ्या बरं, जरा पाहून घ्या बरं जरा, आणि बरोबर प्रेमानं आपलं म्हणजे रात्री बेरात्री अपरात्री कुठं सही घ्यायची आणि कोणत्या वेळी घ्यायची हे चंद्रभाऊ सारं समजतं. त्यामुळं तुम्ही चिंता करू नका. चंद्रभाऊ तुम्ही सांगितलं की मला जास्तीत जास्त पैसा द्या, मी तुम्हाला वचन देतो. नितीनजी, देवेंद्रजी, मी, अनिल बाबू, बोंडे साहेब, आपण वचन देऊ चंद्रभाऊला. चंद्रभाऊ जेवढा पैसा मागेल वरुड करता, मोर्शी करता, सिंधुदुर्ग काट्य विकासाकरता तेवढा पैसा देण्याची जबाबदारी सरकारची आहे. आपण काही काळजी करू नका. प्रचंड ताकदीने आपल्याला जिल्हा मजबूत करायचा आहे, पांढर रस्त्यापासून शेतकऱ्यांना मजबूत करायचा आहे, या भागात परिवर्तन करायचं आहे. आणि चंद्रभाऊ यावलकरच्या निवडणुकीमध्ये जो जे शब्द तुम्ही जनतेला दिले आहेत, आपल्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाताना चंद्रभाऊला निवडून आणण्याकरता जे जे वचन दिले आहे ते पूर्ण वचन निभवण्याची जबाबदारी आमची आहे, सरकारची आहे. ती पूर्ण आम्ही केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच वचन आपल्याला देतो.